दाखवतो अख्खा टेंट. टेंट आणलाय दादा. मी गेलतो आमच्या इथे कुंडेश्वरला, तेव्हा नाही वापरला, तो आणलाय मी. म्हणला पण टेंट लावू जरा टाइम तेवढाच, आणि आपला ट्रायल पण होईल. 2% टेंट हा इकडे. याचं नाव काय सांग मला? तिचं नाव काय मधलीचं? आणि पलीकडच्याच? वा. तीन जण झोपतील, एवढा मोठा स्पेस आहे. बंद कर. एवढा मोठा सेटअप आहे. ओके का नाही? आयुष्यात सगळं जाईन रे, पण वेळ नाही भेटत लवकर परत. कारण मी त्या वयाचा होतो ना, त्यावेळेस मला काहीच कळत पण नव्हतं. मला आत्ता कळायला लागलं की फिरण्याची किती भारी आहे, आणि जर आवड लागली ना लय भारी. फक्त भाई तो माइंड सेट व्हायला पाहिजे फक्त, बस. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आत्ता बरोबर 12:30 वाजल्यात. जस्ट गोट्या आलो आणि यांना कडबा टाकून दिला. गोड्याने ना खाली सांडी होते, ते साफ करायला लागेल राव. पहिले शेण माग ओढून घ्यायला लागेल आणि ना एक झाडू मारा लागेल मागं, ओके होईल. आणि तिथं नेट आहे ना सुटलेली राव, ते दिसलंय का? इथं सुटलंय आणि या साईडला सुटलंय. मिनिट आला पर पाऊस चालू झाला. आता हवा आहे त्यामुळे पाऊस आहे, निघून डायरेक्ट आल्या वेळेला थांबायचा. झाडून घेतलं, शेण माग ओढलं आणि आज आला भेटा आपल्याला. काय राजा कशाला आला? गोट्यात का आला? हा मम्मीने बोलवलंय, चल लवकर चल. आता पाऊस आहे, कुठं जायचं? बीच सिंधू. घरी पाऊस उतारलो होतो आपण. इकडे याचं नाव काय सांग मला? तिचं नाव काय मधलीचं? आणि पलीकडच्याच? वा बेटे, मौज कर दी. बसायचं होतं लक्ष्मी. शिकेली ना? थांब एक मिनिट, आपण साफ करू. झाडून घेतलं ना चांगलं क्लीन होतं अख्खं. ह्याच्या खाली घाण नसती ती जास्त, ती दोघंच घाण करते जास्त करून. तर अरे टब फेकून देतात खाली दोघं. बघ मला मुन्ना मारीत नाही बघ, तुला शिंगाने मारील मुन्ना. य बघ तुला शिंगाने लात पर मारील लात. काय हे लाकुडी, ते त्याची जागा त्याला आणि त्याची जागा त्याला. हे बेडरूम आहे त्याची बाळा एवढी. हा सगळ्यांना बेडरूम बघ की. चल पाऊस उतरला, आता जोर पळायचं रे बाळा. चल पळ. मिकी माऊस आहे ना? अंकलला बसून द्या. तुझ्या टीचरचं नाव सांग. त्या अंकलला काय नाव तुझ्या टीचरचं? स्कूलचं नाही, टीचरचं नाव काय? बाय बाय कर मला. चल चल येते ना बायको आणि पोरला ना सासरवाडी सोडलं त्या शालू मध्ये, आणि आम्ही चाललोय कोयामध्ये. हो यार देश कोयाला आलो आपल्या जागे बशी. म्हणलं निवांत जाऊ, जरा बसू जरा थोडा वेळ जरा.
इकडं माळरान चांगलं आहे ना, चरायला असतं राव जनावरांना. अशी जर्शी हे सगळ्यात राक्षस जनावर जरा साड आहे का ना त्याला नाही. आधी कोंडेश्वरला गेलो होतो. इथं कोंडेश्वर अख्खं दिसतं हो. इथं वर आहे. पावसाळा पडला नाही, पाऊस नीट पाऊस आला नाही का जोरात, मग लय भारी होणार. मग फिरायसारखं इकडं. आता नाही एवढं काही. निवांत का नाही. माग दादा मिळाल तुझा सेम होता असं वातावरण. हो काय क्लायमेट काही चेंज नाही झालं एवढं. पाऊस सेम पडतो वाटतं रे आपल्या पुणे जिल्ह्यात. बंद झालं की बंद, चालू झालं की चालू. आता 2 दिवस झाले ना पालखी नंतर काय बंद झालाय पाऊस, नाही उघडला. आता हे आभाळ दिसतंय ना, वारं पण लई ना, पाऊस निघून जातो अक्का. आमच्याकडे पण ती चालते आता. लई काय चेंजेस काही नाही इकडं. असं आज आहे ना टेंट आणलाय दादा. मी गेलतो आमच्या इथे कुंडेश्वरला, तेव्हा नाही वापरला तो आणलाय मी. म्हणला पण टेंट लावू जरा टाईम तेवढाच, आणि आपला ट्रायल पण होईल. मग 2% टेंट द्या. मी मागल्या वर्षी ना आपल्या गॉड्स व्हॅलीला गेलतो, म्हणजे काळू वॉटरफॉलच्या खालच्या बाजूला. मला तिथे ना केरळाची 4-5 पोरं भेटलेली. त्यांचं वय साधारण लईतलं मॅक्सिमम एक 18, 19, 20, 21 असं ना, 21पर्यंत असते. त्याच्या आतलीच होती सगळी. ती अशी ना पूर्ण महाराष्ट्र हिंडत होती. आणि ते फिरून फिरून काय ना त्याला टेंट घेऊन हिंडत होती. 4 जण टेंटमध्ये राहायची, एखादा स्पॉट बघायची, ते राहायचे, तिथलं लोकल फूड खायची, असा पूर्ण एक्सप्लोअर करत होता. त्याचं मी इंस्टाग्राम आता बघतोय ना, ते काश्मीर, लडाख, चला पुढं केरला, नाशिक, महाराष्ट्र, पुढं पुढं फिरतात राव. लय सही बनतात. आणि व्हिडिओ पण लय भारी एडिट करतात इंस्टाग्रामवर. युट्यूबवर चॅनल नाही त्यांचं, पण इंस्टाग्रामवरती करतात. काहीतरी प्रोफेशनल एडिटर पण नाही, 2-3 जण. काय असं म्हणलं राव, आपल्या वयाचा माइंडसेट आणि मग आत्ताचा माइंडसेट आहे ना 25 वर्ष वयाचा, त्यांचा 20 वर्षाच्या आधी तवा आहे. किती डिफरन्स आहे. आयुष्यात सगळं जाईन रे, पण वेळ नाही भेटत लवकर परत. कारण मी त्या वयाचा होतो ना, त्यावेळेस मला काहीच कळत पण नव्हतं. मला आत्ता कळायला लागलं की फिरण्याची किती भारी आहे, आणि जर आवड लागली ना लय भारी. फक्त बाई तो माइंड सेट व्हायला पाहिजे फक्त, बस. त्यावेळेस कळतं फिरणं किती गरजेचं आहे. आणि फील करायची गोष्ट सगळी. असं एक्सप्लेन पण करता येत नाही जास्त. सही आहे राव. ड्रोन पण आणलाय मी माझ्याकडं. गाडी ड्रोन आहे. थोड्या वेळ ड्रोन फ्लाय करतो. अरे वाटत इकडं टेंट सेटअप केला आम्ही. फक्त 2 सेकंड उघडला. त्याच्यात सपोर्ट, साईड सपोर्ट पण लावले 4ही बाजूला. आणि आता जवळपास 2 नाही 3 जण झोपतील. एवढा मोठा स्पेस आहे. बंद कर. एवढा मोठा सेटअप आहे. ओके का नाही. हो इथं व्हेंटिलेशन पण आहे, हवा जायला, हवा पास सोडवायला. इथं लाईट लावायला पण आहे जागा भरपूर. बोरे बिस्ता आहे का नाही. बोरकीट आहे का नाही. 2 सेकंड मध्ये उघडते बाई. 2 सेकंड मध्ये उघडून 2 सेकंड मध्ये क्लोज पण होतंय. मला पहिलं फेक वाटलं होतं राव. मी नाही इंस्टाग्रामवर मला एक रील आली फीड मध्ये. त्याच वेळेत लगेच दुसऱ्या दिवशी म्हणलं आपल्याला टेंट घ्यायचं आहे. कारण आपल्याला ना कॅम्पिंग आता चालू होणार आहे. आपलं फिरणं आता मान्सून चालू झालं ना, आता फिरायला चालू करतो मी. आता आहे ना मान्सून आहे ना चालू झाला जसं बघितलं तर. आता आहे आज आहे 23 जून बराबर. आजपासून मी जवळपास आता जुलै नंतर आहे ना आता मी फिरायला चालू करणार.
आपले बैलगाड्याचे ब्लॉग आहे ना आता बरेच कमी येतील. आता आपण फक्त नेचरमध्ये फिरणार, कॅम्पिंग करणार, बऱ्याच जागा एक्सप्लोअर करणार. आता तुम्ही मला तेवढं बैलगाड्याचं व्हिडिओ टाकतो तेवढं मला तुम्ही सपोर्ट करता ना, तेवढं सपोर्ट मला आहे ना बाकी माझे ट्रॅव्हल ब्लॉगमध्ये पण करत जावा. जे तुम्ही तुमचा एक लाईक एक कमेंट आहे ना मला आहे ना बूस्टअप देतो. त्याच्यामुळे अजून मोटिवेट वाटतं आणि अजून व्हिडिओ मी बनवत राहीन चांगले चांगले. आता 5:30 वाजल्यात. जस्ट गोट्यावर आलो मी आता. त्याच्या पुढचं आहे ना दावणीचे ड्रम बाजूला घेतले की लाल बांधून घेऊ डायरेक्ट.